सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराज इच्छुकांवरती शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील आणि अजितदादा पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी बारकाईनं लक्ष केंद्रित केले। भाजपमध्ये आयात उमेदवारांना उमेदवारी देण्याच्या चर्चेमुळे अस्वस्थ झालेल्या अनेक इच्छुकांशी या दोन्ही नेत्यांनी थेट संपर्क साधल्याची माहिती असून येत्या 2 दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता ही वर्तवली जाते। आगामी सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून 102 जागांसाठी तब्बल 700हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत। या इच्छुकांपैकी 388 जणांची नावं ही कोर कमिटीनं निवडून तिन्ही आमदारांकडे पाठवली आहेत। प्रत्येक प्रभागामधून एकच नाव अंतिम करून प्रदेश पातळीवर पाठवलं जाणार असल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात उमेदवारी प्रक्रियेत मोठा गोंधळ असल्याचं चित्र आहे। तिकीट मिळेल की नाही या संभ्रमात अनेक इच्छुक सध्या अस्वस्थ आहेत। याच पार्श्वभूमीवर भाजपमधील अनेक इच्छुकांनी बी प्लॅन तयार ठेवल्याची चर्चा आहे रंगली आहे। तिकीट न मिळाल्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना किंवा अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याची तयारी काहींनी आधीच सुरू केल्याचं समोर येत आहे। अनेक इच्छुक हे शिंदे सेनेचे नेते अमर पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते संतोष पवार यांच्याशी संपर्कात आहेत। भाजपमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आयात उमेदवारांना प्रवेश देण्यात आल्यानं जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते हे प्रचंड नाराज झालेत। काही ठिकाणी नव्यानं पक्षात आलेल्यांच्या इच्छुकांची जी काही मुलाखती आहेत घेतल्याचाही आरोप होत असून वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। आयात उमेदवारांना तिकीट देण्याचे संकेत मिळताच हा संताप उफाळून आलाय। तिकीट वाटपात अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही असा इशाराही काही इच्छुकांनी उघडपणे दिलाय। अनेक मातब्बर आणि प्रभावशाली इच्छुक पर्यायी पक्षांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून काहींनी शिंदेसेना आणि अजितदादा पवार गटाशी एकाच वेळी चर्चा केल्याचीही माहिती आहे। शनिवार आणि रविवार शासकीय सुट्टी असल्यानं उमेदवारी अर्ज प्रक्रियेला ब्रेक लागणार आहे। त्यामुळे सोमवार आणि मंगळवार हे 2च निर्णायक दिवस शिल्लक राहिले असून याच काळात अंतिम उमेदवारीबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। अनेक इच्छुक थेट पक्षांतर करतील अशी शक्यताही वर्तवली जाते। त्यामुळे भाजपकडून बंडखोरी टाळण्यासाठी मंगळवारी दुपारी 2 वाजल्यानंतर एबी फॉर्म देण्याचं जाहीर करण्यात आले। मात्र यावरही इच्छुकांनी बी प्लॅन तयार केला आहे। अनेकांनी शिंदेसेना आणि अजितदादांच्या पक्षाकडून ही तयारी केली आहे। भाजपकडून एबी फॉर्म न मिळाल्यास बी प्लॅनद्वारे ते सेना किंवा राष्ट्रवादीकडून फॉर्म मिळवतील यामध्ये शंका नाही।